चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बाळांनो आज आपण सुरू करणार आहोत ॲन्युटीचा नेक्स्ट कन्सेप्ट. बाळांनो एकच कन्सेप्ट बाकी आपली कन्व्हर्जन पिरियडची. त्यानंतर आपण बेसिक टू ॲडव्हान्स टाइपचे सगळे क्वेश्चन्स आज कंप्लीट करणार आहोत या लेक्चरमध्ये. चला ॲन्युटीमध्ये जरा थोडंसं रिवाइज करूया. आपण काय पाहिलं होतं? दोन टाइपच्या ॲन्युटी आपण पाहिल्या होत्या, ॲन्युटी इमिजिएट आणि ॲन्युटी ड्यू. ठीक आहे, इमिजिएट मध्ये पेमेंट लास्ट म्हणजे लास्ट टाइमला केलं जातं का म्हणजे डायरेक्टली स्टार्टिंगलाच केलं जातं? बट नो, पिरियडच्या एंडला पेमेंट केलं जातं, त्याला म्हणतात ॲन्युटी इमिजिएट. ॲन्युटी ड्यू मध्ये पेमेंट स्टार्ट ऑफ द ॲन्युटीज केलं जातं. एंड ऑफ द ॲन्युटी म्हणजे काय? बेसिकली प्रत्येक पिरियडच्या एंडला पेमेंट ज्याला केलं जातं त्याला म्हणतात ॲन्युटी इमिजिएट. आणि ॲन्युटी ड्यूच्या केसमध्ये बाळांनो स्टार्टिंगला पेमेंट केलं जातं ॲन्युटीच्या. ठीक आहे, काय हरकत नाही. त्याचे फॉर्म्युले मी काल मागच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे तुमच्याकडून कव्हर करून घेतले होते. आज आपण बेसिक टू ॲडव्हान्स त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. त्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण शिकूया, कन्व्हर्जन पिरियड. सर व्हॉट इज मीन बाय कन्व्हर्जन पिरियड? कन्व्हर्जन पिरियड असतो काय आणि कन्व्हर्जनची कन्सेप्ट कुठे वापरता येते? लक्ष द्या. कन्व्हर्जन, बेसिकली कन्व्हर्जन म्हणजे काय? तर कन्व्हर्जन पिरियडची कन्सेप्ट मला आता घ्यायची आहे. लक्ष द्या आता बाळांनो. कन्व्हर्जन पिरियड काय असतो नेमका? लक्ष द्या. तुम्हाला रेट जो असतो तो रेट दिलेला असतो 10% पर ॲनमचा, कंपाऊंड इंटरेस्टचा, राईट? ॲन्युटीच्या प्रॉब्लेम मध्ये आता त्याला कन्वर्ट करावा लागतो. जर सपोज ती कंपाऊंडिंग सेमी ॲन्युअली होत असेल, ॲन्युअली होत असेल किंवा क्वार्टरली होत असेल. सर म्हणायचं काय तुम्हाला? लक्ष द्या. आता रेट आहे 10% पर ॲनम, कंपाऊंडेड इयरली. आता इयरलीच्या केसमध्ये रेट पण पर ॲनम आहे, त्याला काही कन्वर्ट करायची गरजच नाहीये. म्हणल्यावर आय किती असणार बाळांनो? आय असणार 10/100 म्हणजेच काय 0.1 पर ॲनमचा रेट. ठीक आहे, आणि एन किती असणार? जर सपोज 1 वर्ष असेल तर 1 इयरच राहणार, 1 इयरच राहणार, एन 1 राहणार. आता फॉर एक्झाम्पल, पण जर समजा कंपाऊंडेड इयरलीच्या ऐवजी सेमी ॲन्युअली असेल, सेमी ॲन्युअली. आता सेमी ॲन्युअलीच्या केसमध्ये त्यांना काय म्हणायचं असतं? लक्ष द्या. वर्षामध्ये 6 महिन्याच्या गॅपमध्ये त्यांना कंपाऊंडिंग करायचंय. मग मला सांगा, एक वर्षामध्ये किती सेमी ॲन्युअल असतात? सेमी ॲन्युअल म्हणजे 6 महिन्याचा एक पिरियड. बाळांनो मला सांगा, एका वर्षामध्ये किती असतात? 2 असतात. येस सर. सो आपल्याला आय ला डिवाइड करावं लागेल, आय ला पण कन्वर्ट करावं लागेल बाळांनो, कारण की रेट जो दिलाय तो पर ॲनमचा दिलाय आणि कंपाऊंडिंग आपल्याला करायची आहे सेमी ॲन्युअली. सो आपल्याला आय ला कन्वर्ट करावं लागेल. सो आय ला कन्वर्ट कसं करणार? 10/200. ठीक आहे, सो बेसिकली आपण काय करणार? त्याला डिवाइड 200 करणार. आणि एन जो असणार तो पर ॲनम 1 दिलाय, त्याला कन्वर्ट करणार, मल्टिप्लाय करणार 2 ने, म्हणजे तो होणार 2. सो याला म्हणतात कन्व्हर्जन. ठीक आहे, कन्व्हर्जनचा मी जर समजा एक टेबलच बनवला आणि तुम्हाला दाखवलं की बाबा कसं करायचं, जर रेट दिलाय पर ॲनमचा, तर अशा सिच्युएशन मध्ये लक्षात घ्या, इयरली असेल तर एन तुमचा 1 राहतो, सिंपल. सेमी ॲन्युअली असेल सेमी ॲन्युअली तर आपल्याला एन मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजेच काय? 2 राहतो. ठीक आहे ना, 1 इयर साठी सांगतोय मी हे सगळं डाटा, 1 इयर साठी. सो आपण काय करणार? एन मल्टिप्लाइड बाय 2 करणार. बेसिकली मी एन मल्टिप्लाइड बाय 2 केला. सर एन मल्टिप्लाइड बाय 2 असं का लिहिलं? जर सपोज 3 वर्षाचा डाटा आहे तर 3 वर्षामध्ये सेमी ॲन्युअल किती असणार? तर 3 मल्टिप्लाइड बाय 2 6 असणार आन्सर. ठीक आहे ना. सो बेसिकली हे, आणि आय जो असणार आहे बाळांनो, आता इथे रेट काय असणार? तर R/100 पर ॲनमचा. पण जर सेमी ॲन्युअली असेल तर R/200. सर क्वार्टरली असेल तर बाळांनो, क्वार्टरली असेल, मला सांगा क्वार्टर किती किती महिन्याचा क्वार्टर असतो बाळांनो? 3 महिन्याचा क्वार्टर असतो. 3 महिन्याचा क्वार्टर असतो. असे 3-3 महिन्याचे क्वार्टर किती असतात बाळांनो? 3-3 महिन्याचे 4 क्वार्टर असतात. ठीक आहे ना. सो आपण इथे लिहिणार एन किती असणार? एन मल्टिप्लाइड बाय 4. जर 1 इयर असेल तर एका वर्षामध्ये 4 क्वार्टर असतात बाळांनो, लक्षात घ्या. 3-3 महिन्याचे 4 क्वार्टर. सो 4, आणि तुमचा जो आय असणार तो असणार R/400. सिंपल बाळांनो, सिंपल. आय होप तुम्हाला कळालं असेल कन्व्हर्जन पिरियडची कन्सेप्ट.
चला आता एक इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची होती बाळांनो, लक्ष द्या. जर क्वेश्चन सायलेंट असेल तर आपण कोणती ॲन्युटी यूज करायची. जर क्वेश्चन मध्ये दिलंच नसेल की बाबा पेमेंट त्यांनी दिलं असेल की 800 रुपये एक व्यक्ती डिपॉझिट करतोय, अक्युमुलेटेड व्हॅल्यू काढा वगैरे वगैरे, बट 800 कधी डिपॉझिट करतोय, स्टार्ट ऑफ द पिरियड का एंड ऑफ द पिरियड, दिलंच नसेल तर अशा सिच्युएशन मध्ये सर काय अज्युम करायचं. या गोष्टीचा आन्सर आहे बाळांनो हे. If the type of an annuity is not mentioned, we assume that the annuity is immediate annuity. Simple गोष्ट बाळांनो, लक्षात घ्या. If the type of an annuity is not mentioned, then we assume that the annuity is a immediate annuity. I hope तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, चला पुढे. आता बाळांनो आपण प्रॉब्लेम सुरू करणार आहोत आणि प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करणार आहोत. आता हा एक पहिला टाइपचा प्रॉब्लेम मी घेतलेला आहे. आपण बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये जाऊया. सगळ्या व्हेरिएशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ॲन्युटी इमिजिएटचा करू, ॲन्युटी ड्यूचा करू, अजून वेगवेगळ्या गोष्टींचा आपण करूया. ठीक आहे ना, चला लक्ष द्या. आता पहिला जो प्रॉब्लेम आहे तो बघा काय म्हणतोय. फाइंड द अक्युमुलेटेड म्हणजे फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी. ए फाइंड आउट करायचं आपल्याला. अक्युमुलेटेड व्हॅल्यू म्हणजे ए. ठीक आहे, ऑफ ₹800. 800 बाळांनो काय असणार आपला, सी असणार सर. सी म्हणजे काय सर, सी म्हणजे आहे आपला ॲन्युटी वाला पार्ट. ठीक आहे, 800 फॉर 3 इयर्स. ओके, ऍट इंटरेस्ट रेट 8% कंपाऊंडेड अॅन्युअली. कंपाऊंडेड अॅन्युअली म्हटल्यावर आर आपण काय करणार, आर जो पण असेल रेट तो घेणार, डिवाइड बाय 100 करणार, म्हणजे आपल्याला आय भेटणार. ठीक आहे, आता गिवन डाटा आपण लिहून घेऊया. चला, मला ए फाइंड आउट करायचंय सर. एक्झॅक्टली क्वेश्चन मार्क. मला सांगा सी आहे का माझ्याकडे, आहे सर. 800 आहे, गुड. मला सांगा एन आहे का माझ्याकडे, एन आहे. 3 इयर्स. सर या 3 इयरला कन्वर्ट करायची गरज आहे का, कंपाऊंडिंग अॅन्युअली होत आहे, सो एन ला कन्वर्ट करायची गरजच नाहीये. एन जसाच्या तसा आपण असणार 3 वर्ष. राईट, गुड. ऍट इंटरेस्ट रेट, आर किती आहे बाळांनो आपला, आर रेट दिलाय म्हणजे 8%. सो आय आपण फाइंड आउट करू शकतो. आय असणार आर अपॉन 100, जो असणार बाळांनो तुमचं किती, 8 डिवाइड बाय 100, जो असणार बाळांनो 0.08. हा गिवन डाटा मी लिहून घेतला. आता मला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आणि आन्सर काढायचे. बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जो 1.08 होईल रेस टू 3 होईल या क्वेश्चन मध्ये, बिकॉज ऑफ द फॉर्म्युला 1 + i रेस टू n. ठीक आहे ना, तर त्याचं आन्सर जे आहे ना ते बोर्ड तुम्हाला डायरेक्टली देतं क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, तुम्ही जर तुमच्या एक्सरसाइज मध्ये चेक केलं असेल तर 1 + i रेस टू n जो आहे ना तो तुमच्या ह्याच्यामध्ये गिवन दिलेला असतो. सो मला एक गोष्ट तुम्हाला हे पण सांगायची की तुम्हाला डोकं न लावता ते स्वतःहूनच देत आहेत ना. बघा इथे गिवन मध्ये काय आय दिलाय 0.08, एन दिलाय रेस टू 3. सो एन तर मला माहितीच आहे आणि आय पण मला माहितीच आहे. प्रॉब्लेम रीड करून जरी नाही कळलं तरी सुद्धा इथून सुद्धा कळू शकतं, गिवन मध्ये दिलेलंच आहे त्यांनी. ठीक आहे ना, असो काय हरकत नाही. आता आपल्याला जो गिवन डाटा दिलाय ना त्याला यूज करूया, फॉर्म्युलामध्ये पुट करूया आणि आन्सर काढूया. चला, फॉर्म्युला काय बाळांनो, ए चा फॉर्म्युला ए इज इक्वल टू सी अपॉन आय, ब्रॅकेट मध्ये आहे 1 + i रेज टू n -1. येस सर. आता बाळांनो मला सांगा सी जो आहे तुमचा, सी काय आहे तो तुम्ही चेक करा. आता गिवन डाटा मी तुम्हाला ऑलरेडी दिला होता बाळांनो, तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला चेक करायचं, बाकी काय नाही करायचं. सी आहे तुमचा 800 डिवाइड बाय 0.08, मल्टिप्लाय करायचं त्याला 1 + 0.08 रेज टू 3 -1. गुड. आता बघा इथे 2 डिजिट आहेत ते मी वर पाठवणार. सो 80000. ठीक आहे, खाली 8 राहणार. ठीक आहे, आणि आता ब्रॅकेट मध्ये बघा बाळांनो 1.08 रेज टू 3 -1. आता हे जे 1.08 रेज टू 3 आहे याची गिवन फिगर तुम्हाला क्वेश्चननीच दिली आहे. बघा इथे 1.08 रेज टू 3 ची व्हॅल्यू आहे 1.2597. सो आपण डायरेक्टली घेऊया बाळांनो, इथे 1.2597 याची व्हॅल्यू डायरेक्टली गिवन आहे, यातून -1 करायचं. सिंपल आहे गोष्ट बाळांनो. आणि आता इथे बाहेर काय होतंय बघा,
8 1s are 8, 8 1s are 8. So 10,000 multiplied by हे गोष्ट होणार आहे आणि आता खाली असणार 10,000 मल्टिप्लाइड बाय 0.2597. बाळांनो याचा आन्सर काय असणार आहे 2597. याचा आन्सर असणार आहे 2597. ठीक आहे, तुमच्या माहितीसाठी इथे मी लिहितो जरा. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप. ओके, याच्यातून एक मायनस केलाय आपण, बाकी तुम्हाला कळालं असेल. 2597 इज द राईट आन्सर. चला पुढे बाळांनो, आता दुसरा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आता या क्वेश्चन मध्ये पण बाळांनो लक्ष द्या. मला पूर्ण क्वेश्चन शांतपणे एक्झाम मध्ये वाचायचं आहे. त्याच्यामध्ये मला फाइंड काय करायचंय ते गिवन दिलेलं असणार आहे बाळांनो. तुम्हाला क्वेश्चनच सांगेन आणि मग त्याच्यामध्ये गिवन डाटा पहिल्यांदा लिहून घ्यायचा. बोर्ड मध्ये सुद्धा बाळांनो प्रेझेंटेशन करताना पहिल्यांदा गिवन डाटा सगळा लिहून घ्यायचा. याचे दोन फायदे. पहिली गोष्ट, आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या गिवन डाटावर डायरेक्टली लगेचच जाऊ शकतं आन्सर कडे बघताना. आणि गिवन डाटा लिहिला की त्याचं प्रेझेंटेशन पण छान होतं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला लागणारा कंटेंट वर डायरेक्टली आपण या पूर्ण थिअरी मधला वर्ड प्रॉब्लेम मधला डायरेक्टली लागणारा कंटेंट सेपरेट केलेला असतो. सो म्हणून बोर्ड मध्ये सुद्धा आहे ना गिवन डाटा कंप्लीट लिहायचा आणि मग त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचा. लक्षात घ्या, ही तुमचे सीए फाउंडेशनचं मॅथ्स नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर ट्रिक्स यूज करून डायरेक्टली आन्सर आपण नाही लिहू शकत, बिकॉज आपल्याला स्टेप्सला मार्क्स असतात. सो आपल्याला पूर्णपणे स्टेप्स लिहायचे आहेत बाळांनो. ठीक आहे ना. फाइंड अक्युमुलेटेड व्हॅल्यू आफ्टर 1 year ऑफ एन एन्युटी. ओके, डन. इमिजिएट in which 10,000 are invested every quarter. Oh ho. Every quarter at 16% per annum. Compounded quarterly. 1 year मध्ये मला सांगा क्वार्टर किती असतात? एका वर्षात क्वार्टर किती? सर असं काय नाही बाळांनो, 3 महिन्याचे एक क्वार्टर असतं. तो असं वर्षामध्ये टोटल क्वार्टर किती असतात? 4 क्वार्टर असतात. सो एन कन्वर्ट करणार आपण. एन काय असणार बाळांनो? 1 year आहे. 1 year मध्ये किती क्वार्टर? 4. सो एन किती झाला? 4 डायरेक्टली. आणि तुम्हाला इथे गिवन डाटा मध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा, डोकं लावायची गरजच नाहीये आपल्याला. सो तरी सुद्धा चला, एन दिलाय मला 1 year, त्याला कन्वर्ट करणार, तो होणार 4. ठीक आहे ना. कन्वर्ट कसं करणार? एका वर्षामध्ये 4 क्वार्टर, एका वर्षाचं मला काढायचंय. ठीक आहे. annuity immediate in which 10,000 are invested. इन्व्हेस्ट किती केले? 10,000 इन्व्हेस्टेड एव्हरी क्वार्टर. म्हणजे सी काय आहे बाळांनो इथे? 10,000. काय हरकत नाही, एव्हरी क्वार्टर ऍट 16% पर एनम. रेट जो दिलेला आहे तो आहे 16%. मग मी डिवाइड बाय 400 करू का? सर 400 का केलं, 100 का नाही केलं? बिकॉज मला कन्वर्ट करायचंय बाळांनो. आणि मी तुम्हाला मागच्या टेबल मध्ये सांगितलं होतं, जर पर एनम कंपाऊंडेड क्वार्टरली असेल, कंपाऊंडेड क्वार्टरली, तर अशा सिच्युएशन मध्ये बाळांनो आपल्याला डायरेक्टली काय करायचं, त्याला कन्वर्ट करायचंय क्वार्टर मध्ये. आता डिवाइड बाय हे केलं तर आता याचा रेट किती होणार? 0.04. सर कसं काय? 4 डिवाइड बाय 100, 0.04. ठीक आहे, गिवन डाटा मी लिहून घेतला. आता मला पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. सिंपल आहे गोष्ट बाळांनो. आता अक्युमुलेटेड व्हॅल्यू फाइंड करायची आहे ऑफ एन एन्युटी इमिजिएट. दिलं पण आहे एन्युटी इमिजिएट. मग आपण करणार ए इज इक्वल टू सी अपॉन आय, ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आय रेज टू एन मायनस 1. पूर्ण फॉर्म्युला लिहून घ्यायचा. ठीक आहे ना. फॉर्म्युला प्रत्येक वेळेस लिहायचा, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मला सांगा ए इज इक्वल टू सी किती आहे बाळांनो तुमचा? सी आहे सर 10,000. इथे बघा गिवन आहे 10,000. 10,000 डिवाइड बाय 0.04. ठीक आहे. पुढे बघा ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 0.04 रेज टू एन किती आहे बाळांनो? एन आपण काढला होता एका वर्षामध्ये 4 क्वार्टर. एका वर्षामध्ये
4 क्वार्टर -1. सो आता नेक्स्ट स्टेप 10,000 आहे बाळांनो. 10,000 मध्ये आपण वर काय करणार आहोत, याला 0.04 ला कन्वर्ट करणार आहोत. डिवाइड बाय 4 करणार मी, वर 2 0 टाकणार. ठीक आहे, वर किती झाले बाळांनो, 10 लाख रुपीज. ठीक आहे, 10,000 चे 2 डिजिट वाढले, 10,000 मध्ये अजून 2 डिजिट वाढल्यावर ते झाले 10 लाख रुपीज. आणि इथे बघा काय करतोय मी, 1.04 रेज टू 4 -1. आता याचं जे आहे त्या आन्सर मला डायरेक्टली दिलेला आहे. त्याच्या आधी मी जर हे सॉल्व्ह करायचं असेल मला, तर मी ते पण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे ना, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकायच्यात बाळांनो आपल्याला, काही सुद्धा घाई करायची नाहीये. आता जर मला समजा याला सॉल्व्ह करायचं असेल तर मी हे डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो का? सर सॉल्व्ह करू शकता. 2,50,000 होणार, 2,50,000, बिकॉज 2,50,000 मल्टिप्लाइड बाय 4 जर केले तर त्याचा आन्सर 10 लाख येतं. सो 2,50,000 आपलं बाहेरच्या साईडला आलं. येस सर, आता याचा आन्सर तर आपल्याकडे आहेच, बट 2,50,000 मल्टिप्लाइड बाय याचा आन्सर डायरेक्टली मी लिहू शकतो. याचा आन्सर दिलंय, काय दिलंय, गिवन मध्ये दिलंय आपल्याला 1.1699, 1.1699 -1. ठीक आहे, आता यातून जर 1 मायनस केला तर आन्सर काय असणार बाळांनो बघा, 2,50,000 इंटू 0.1699. ठीक आहे, आणि मग याचं जे टोटल फायनल आन्सर आहे हे मी तुम्हाला करायला 1 मिनिटाचा टाइम देतो, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करू शकता. तर याचा आन्सर येणार 42475. सर याचा आन्सर, याचं कॅल्क्युलेशन कसं करतात? सर आम्हाला पॉइंटचं कॅल्क्युलेशन करता येत नाहीये. मी सगळ्यात शेवटी आहे ना तुम्हाला याची एक ट्रिक सांगतो, जेणेकरून तुमचे हे पॉइंट मधले जे मल्टिप्लिकेशन्स आहेत ना ते तुमचे ऑटोमॅटिकली होऊन जातील. याला एक शॉर्टकट आहे बाळांनो. ठीक आहे ना, मी खास त्याच्यासाठी एक सेपरेट पार्ट ठेवलेला आहे व्हिडिओच्या एंडला. तुम्ही बघत राहा, व्हिडिओच्या एंड मध्ये म्हणजे एंड व्हायच्या आधी थोडं मी एका प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन की हे पॉइंटचे मल्टिप्लिकेशन कसे करतात, याची ट्रिक काय. बिकॉज आपल्याला तर कॅल्क्युलेटर नसतं एक्झाम हॉलमध्ये. सो असे पॉइंटचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात. चला पुढे. सर आता अजून एक प्रॉब्लेम आलेला आहे. येस, प्रॉब्लेम बघा काय म्हणतोय, फाइंड द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ अन एन्युटी इमिजिएट ऑफ ₹36,000 पर annum for 3 years at 9% per annum compounded annually. गिवन दिलाय 1.09 raised to -3 is equal to 0.7722. आता प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ अन एन्युटी फाइंड करायची आहे इमिजिएट, annuity immediate of 36,000 per annum for 3 years at 9% per annum compounded annually. बाळांनो जो डाटा दिलाय ना तो नीट चेक करा. याच्यामध्ये सीन काय करायचं आपल्याला, फाइंड आउट काय करायचंय, पी फाइंड आउट करायचं आहे का ए फाइंड आउट करायचं आहे. जर तुम्हाला जर वाचून कळत नसेल तर नीट लक्षात घ्या, फाइंड द प्रेझेंट व्हॅल्यू इथं दिलेलं आहे. आणि याचा फॉर्म्युला कसा आहे तुम्हाला माहितच असेल. काय सर फॉर्म्युलाचा, पी इज इक्वल टू सी अपॉन आय. बिकॉज सी अपॉन आय का, बिकॉज एन्युटी इमिजिएट आहे. जर एन्युटी ड्यू असतं तर काय केलं असतं आपण, सी 1 + आय डिवाइड बाय आय केलं असतं. बट इथे सी अपॉन आयच होणार, मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेट मध्ये काय असणार, 1 - 1 + आय रेस टू -3, सॉरी रेस टू -n. आता इथं -3 आहे बिकॉज n 3 असणार. ठीक आहे, सो अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला आता हा फॉर्म्युला माहिती आहे. आता प्रेझेंट व्हॅल्यू फाइंड आउट करायची, इतका वेळ आपण अक्युमुलेटेड व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. चला मग फॉर्म्युला तर माहिती आपल्याला, गिवन डाटा लिहूया. 36,000 पर एनम ही आहे सी ची व्हॅल्यू, 36,000 पर एनम फॉर 3 इयर्स. एन किती आहे बाळांनो आपला, 3 आहे सर. ठीक आहे, 9% पर एनम कंपाऊंडेड एन्युअली. मी पहिले रेट लिहिताना किंवा एन लिहिताना कंपाऊंडेड एन्युअली आहे क्वार्टरली आहे हे आधीच चेक करतो बरं का. तुम्ही पण तेच करायचं. एन बघा, एन लिहिला मी आता बाळांनो. आता कंपाऊंडेड एन्युअली रेट किती बाळांनो, 9% पर एनम. रेट आहे 9% पर एनम. 0.09 लिहून टाकतो मी आय डायरेक्टली. हे कसं आलं हे तुम्हाला माहित असेल, 9/100. ठीक आहे, सो आता डायरेक्टली आपण पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर, पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर करायचं. चला, पी चा फॉर्म्युला, पी इज इक्वल टू सी अपॉन आय. एक मिनिट, पी इज इक्वल टू, दिसतंय ना तुम्हाला, हा,
C अपॉन I ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 1 प्लस I रेज टू मायनस n. ठीक आहे, रेज टू मायनस n. आय होप तुम्हाला हे दिसत असेल. इथे जागा नाहीये म्हणून मी असं केलेलं आहे. आपल्याला कॅल्क्युलेशनला परत जास्त प्रॉब्लेम नको यायला. P इज इक्वल टू C किती आहे बाळांनो बघा. C दिलेला आहे 36,000. I किती आहे बाळांनो आपला. I आहे बाळांनो आपला 0.09. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये बघा 1 मायनस 1 प्लस I. 1 प्लस I बाळांनो किती आहे आपला 1.09 रेज टू मायनस 3. आता याचा आन्सर डायरेक्टली त्यांनी गिवन दिलेला आहे. सो पहिले आपण हे कॅल्क्युलेट करूया. 36,000 आहेत बाळांनो. मी तुम्हाला सांगितलंय 2 डिजिट नंतर पॉइंट आहे. 2 0 वाढवा, खाली 9 लिहा. इकडे बघा 1 मायनस, आता इथे डायरेक्टली मी आन्सर लिहितो याचं जे गिवन दिलेलं आहे आपल्याला 0.7722. 0.771 मायनस 0.7722. ठीक आहे. आता काही काही मुलांना आहे ना ह्याच्याकडे बघून भीती वाटेल बिकॉज कॅल्क्युलेटर नाहीये सर, मग कसं करायचं. बाळांनो मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. याच्यातून पहिल्यांदा आहे ना 10 मधून 2 मायनस करायचं आणि परत सगळ्यातून 9 मधून मायनस करायचं. आता मला सांगा याचा आन्सर काय येणार. 10 मधून 2 गेले 8 बरोबर. परत 9 मधून 2 गेले 7 राईट. परत याचा आन्सर काय येणार हे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. हे 10 मधून एक सेकंड 10 मधून जे पहिल्यांदा जो 2 आहे तो मायनस करायचा आपल्याला 10 मधून बाळांनो. म्हणजे 10 मधून 2 जर गेला तर आन्सर येणार 8. परत येणार 7. परत 7 मधून जर 9 मधून जर 7 गेले तर किती येणार 2 आणि परत येणार 2 म्हणजे 0.2278 राईट सर. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करायचंय तुम्हाला, एकदम सिंपल गोष्ट आहे. आता याला आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय आणि मग त्याच्यानंतर फायनल आन्सर काढायचंय. फायनल आन्सर कसं काढणार कॅल्क्युलेट करा. मी तुम्हाला टाइम देतो. डायरेक्टली इथे मी लिहून देतो तुम्हाला आणि टाइम देतो. 4 लाख मल्टीप्लाइड बाय 0.2278. 4 लाख मल्टीप्लाइड बाय 0.2278. कॅल्क्युलेट करा बाळांनो, नुसतं बघू नका नालायकांनो. हे आपण कसं केलं तर 10 मधून 2 मायनस केला, परत इथला 2 जो आहे तो 9 मधून केला, इथला 7 9 मधून, इथला 7 9 मधून. ठीक आहे. 0.2278. $91,120 आन्सर यायला हवं. ठीक आहे. बघा चेक करा बाळांनो. ठीक आहे सर. बट हे जे कॅल्क्युलेशन आहेत हे कॅल्क्युलेशन जे तुम्ही केलं ह्याचा आम्हाला शॉर्टकट सांगाल का. आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये त्याचा शॉर्टकट सांगेन की हे पॉइंट मधले कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन कसे करतात. ठीक आहे चला पुढे लक्ष द्या आता या प्रॉब्लेम कडे. द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ अन इमिजिएट अॅन्युटी चा प्रेझेंट व्हॅल्यू दिली आहे डायरेक्टली बाळांनो. पेड फॉर 4 years विथ इंटरेस्ट अक्युमुलेटेड ऍट 10% पर एनम इज 20,000. ठीक आहे. सो पी किती दिलाय बाळांनो 20,000 दिलाय. व्हॉट इज द अक्युमुलेटेड व्हॅल्यू म्हणजे ए फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे ए आणि पी चा रिलेशन असलेला फॉर्म्युला आपल्याला चेक करायचा आहे. ए आणि पी चा रिलेशन असलेला फॉर्म्युला बाळांनो तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला दिला होता की ए इज इक्वल टू पी 1 प्लस आय रेज टू एन. ठीक आहे. ए इज इक्वल टू पी 1 प्लस आय रेज टू एन. आता याच्यामध्ये या फॉर्म्युल्याच्या रिलेटेड व्हॅल्यू दिलेत का चेक करूया. येस सर. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एन इमिजिएट अॅन्युटी पेड फॉर 4 years विथ इंटरेस्ट अक्युमुलेटेड ऍट 10% पर एनम. आय तर मला भेटला 0.10 इज 20,000. हे 20,000 आहे द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एन इमिजिएट अॅन्युटी. सो मला 20,000 हे भेटले. ठीक आहे.
1.1 ची व्हॅल्यू रेस टू एन, एन तर दिलेलंच आहे म्हणजे 4 इयर्स. येस, एन पण भेटलेला आहे मला, एन भेटला 4 इयर्स. पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. ठीक आहे, आता मी हा सॉल्व्ह करतो, लक्ष द्या. गिवन डाटा, गिवन डेटा. बाळांनो मला सांगा गिवन डेटा काय आहे याच्यामध्ये. प्रेझेंट व्हॅल्यू काय, प्रेझेंट व्हॅल्यू बाळांनो आहे याची 20,000, म्हणजे पी दिलेला आहे 20,000. ठीक आहे, पी दिलेला आहे बाळांनो 20,000. आता बघा काय होतं याच्यामध्ये, व्हॉट इज इट्स अक्युमुलेटेड व्हॅल्यू. ए फाइंड आउट करायचं बाळांनो आपल्याला. ए इज अ क्वेश्चन मार्क. अक्युमुलेटेड ऍट 10% पर ॲनम. रेट जो दिलाय आर म्हणजे जो आय आहे बाळांनो तो आहे 0.10. ठीक आहे, एन किती दिलाय 4 इयर्स. एन दिलाय बाळांनो 4 इयर्स. ठीक आहे ना. ओके डन. पर ॲनम कंपाऊंडिंग आहे, बाकी काहीच नाही दिलेलं आहे. गिवन डाटा आणि गिवन. ओके चला, पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. आता प्रॉब्लेम कसा करायचा बघा, लक्षात घ्या. ए इज इक्वल टू पी 1 प्लस आय रेज टू एन, हा फॉर्म्युला आहे. आता ए फाइंड आउट करायचा आहे वाढणं आपल्याला. पी दिलाय का, पी दिलाय सर. पी किती दिलाय बघा बरं, एकदा चेक करा. पी 20,000 दिलाय. येस 20,000. 1 प्लस आय किती आहे बाळांनो, आय आहे 0.10. रेस टू एन किती आहे बाळांनो, एन आहे 4 सर. आता याची व्हॅल्यू डायरेक्टली मला माहिती आहे 1.10 रेस टू 4 ची व्हॅल्यू मला प्रॉब्लेमनी स्वतःहून दिलेली आहे. सर प्रॉब्लेमनी किती दिली आहे व्हॅल्यू बघा बरं, एकदा चेक करा. 1.1 रेस टू 4 ची व्हॅल्यू 1.46441, 1.4641 आहे. ठीक आहे, 1.1 सॉरी 1.4641, 1.4641. ओके, 1.10 ची व्हॅल्यू. ओके बरोबर आहे. मल्टीप्लाइड बाय 20,000. 20,000 सर. आता तुम्ही आहे ना पुढे डायरेक्टली आन्सर नका लिहू. डायरेक्ट आन्सर लिहिण्यापेक्षा आम्हाला एक्सप्लेन करा हे जे पॉइंटचे मल्टिप्लिकेशन असतात हे कसे करायचे. आता यासाठीच मी खास तुमच्यासाठी थांबलो होतो की हा या प्रॉब्लेम मध्ये मला सांगायचं होतं की तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसे करतात, लक्षात घ्या. आता याला काय करायचं बाळांनो, हे जे 1.4641 आहे ना याला ब्रेक डाऊन करायचं. कसं ब्रेक डाऊन करायचं लक्षात घ्या. हा 1 प्लस 0.4 प्लस 0.06 प्लस 0.004 प्लस 0.30 आणि 1 आहे. मी काय केलं बघा, मी काही सुद्धा नाही केलं. मी आहे ना 1.4641 ला ब्रेक डाऊन केलं. याला जर ब्रेक डाऊन केलं तर हे काय होतं, 1 प्लस 0.4 म्हणजे 1.4 होणार. 1 प्लस 0.4 प्लस 0.06 हे इकडे येणार, प्लस 0.004 हे इथे येणार 4 आणि प्लस 0.000 या 3 ठिकाणी 0 आणि 1 हे इथे येणार. म्हणजे बेसिकली मी त्याला ब्रेक डाऊन केले. म्हणजे हा 1.4641 या गोष्टींनी मिळून बनलाय तो. आता त्याचं मल्टिप्लिकेशन पण आपण तशाच पद्धतीने करूया. म्हणजे कसं करणार लक्षात घ्या. मी काय करणार, 20,000 घेणार, त्याला मल्टिप्लाय 1 करणार. ठीक आहे, परत 20,000 घेणार, त्याला मल्टिप्लाय 0.4 करणार. परत 20,000 घेणार, त्याला मल्टिप्लाय 0.06 करणार. परत मी 20,000 घेणार, त्याला मल्टिप्लाय 0.004 करणार. राईट, सेम परत 20,000 घेणार, त्याला मल्टिप्लाय 0.0001 करणार. सर आता याचे आन्सर ऍड करणार, बिकॉज हे ऍडिशन होऊनच हे होतंय ना, मग मल्टिप्लिकेशन पण तसंच होणार. आता मला सांगा 20,000 1 जार 20,000. ठीक आहे, आता 20,000 मल्टिप्लाइड बाय 4 करायचंय. 4 दुने 8. आता 8 याला जर मी मल्टिप्लाय केलं तर 80,000 नाही होणार. तर जरी आता याला तुम्ही जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर एक डिजिट सोडून मला 0 द्यायचा आहे. म्हणजे काय होणार, 80,000 जर मी लिहिलं तर 8,000 करणार मी, बिकॉज 0 तिथे डॉट पडणार ना. आता इथे बघा
2 ला मल्टिप्लाय करा 6 ने, म्हणजे 6 गुणिले 2 12 होतात. सो आपण जर 1,20,000 लिहिले आणि त्याच्यामध्ये 2 डिजिट सोडले, 2 डिजिट सोडून जर डॉट दिला तर किती होणार बघा. मी जर इथे लिहिलं 1,20,000 आणि याच्यामधले मला काय करायचे 2 डिजिट घालवायचे, बिकॉज का 2 डिजिट नंतर 0 आहे. सो 1200 होणार याचे. सेम 92 आता 2 ला मल्टिप्लाय करा 4 ने, म्हणजे किती होणार परत 80,000 आणि 80,000 मधले परत 3 शून्य जाणार. 80,000 मधले परत 3 शून्य या 3 डिजिट मुळे जाणार. सो 80,000 जर मी लिहिले आणि यातले 3 शून्य घालवले तर माझा आन्सर किती येणार 80. सेम 92 आता इथे 20,000 आहे, त्याला जर मी मल्टिप्लाय 1 ने केलं तर 20,000च आन्सर येणार. पण त्याच्यामधले मला 4 डिजिट मायनस करायचे, 4 डिजिट सोडून डॉट द्यायचा आहे. मग जर 20,000 मध्ये जर 4 डिजिट घालवले तर आन्सर 2 येणार. आणि याची जर आपण टोटल घेतली तर हे येणार याचं मल्टिप्लिकेशनचा आन्सर. आणि त्याचा मल्टिप्लिकेशनचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये पाठवाल अशी माझी इच्छा आहे. किंवा तुम्ही इथे जरी केलं 2 मिनिटाचा टाइम घेऊन तरी सुद्धा होऊन जाईल. बघा हे 1,000 आणि हे 8,000, हे काय होणार 9,200. हे 9,200 होणार. मग इथे किती झाले 20,000 आणि हे 9,200 आणि परत 9,200, म्हणजे हे 20,000 प्लस हे 9,200 प्लस 82. मग सर किती होणार हे 29,282 इज द राईट आन्सर. 29,282. ठीक आहे. मी काय नाही, मी फक्त ऍडिशन केली बाळांनो, याची उभी ऍडिशन केली आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. सो सांगायचा मुद्दा काय की गोष्टी अवघड नाहीयेत बाळांनो. तुम्ही थोडासा प्रयत्न केला तरी या गोष्टी क्लिअर होऊन जातील तुम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा नालायकांनो.